नमस्कार. बघूयात आजचा पहिला प्रकार. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला. जाड किंवा बारीक कुठलाही रवा तुम्ही ते वापरू शकता. या रव्याचं अगदी बारीक या पद्धतीचं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचे. आता यामध्ये अर्धी वाटी दही घालायचे. दही इथे फ्रेश वापरायचे. पोहे खायचे 2 चमचे गव्हाचं पीठ घालायचे. गव्हाच्या पिठामुळे पदार्थ कुरकुरीत तयार होतो. चवीप्रमाणे मीठ घालून सगळे जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे. आता थोडं थोडं पाणी घालायचे आणि याचं बॅटर तयार करून घ्यायचे. बॅटरची थिकनेस बघून घ्या. या पद्धतीचं आपल्याला हे बॅटर हवं आहे. आता यावरती झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी बॅटर मुरण्यासाठी ठेवायचंय. इथे 5 मिनिट झालेले आहे. बॅटर चांगलं मुरलं गेलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाव चमचा इनो घालायचा आहे. इनोऐवजी तुम्ही ते बेकिंग सोडा सुद्धा घालू शकता. मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि लगेच यापासून पदार्थ बनवायला सुरुवात करायची आहे. क्रिस्पी कुरकुरीत डोसे बनवत आहोत तर त्यासाठी सगळ्यात आधी तवा गरम करून घ्यायचा आणि तव्याला तूप किंवा बटर लावून ग्रीस करून घ्यायचे. तव्यावरती थोडासा पाण्याचा शिपका मारायचा आहे आणि आपल्याला हा जो तवा आहे तर तो टिश्यू पेपरने पुसून घ्यायचा आहे. ही स्टेप केल्यामुळे तव्याचं टेम्परेचर कमी होतं. डोसे अजिबात तव्याला चिटकत नाही आणि अगदी परफेक्ट डोसे हे तयार होतात. आता 2 पळी डोस्यांचं बॅटर आपल्याला तव्यावरती घालायचंय आणि हलक्या हाताने हा डोसा पसरवून घ्यायचा आहे. इथे आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत डोसा तयार करायचा आहे. त्यामुळे एकाच साईडने डोसा भाजून घ्यायचा. डोसा एका साईडने भाजत आला की वरची बाजू अशी कोरडी होते. याला तूप किंवा बटर लावून घ्यायचं आहे किंवा तुम्ही तेल वापरलं तरी सुद्धा चालेल. डोसा मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा. बघू शकता डोसा मस्त इथे मी क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत एका साईडने भाजून घेतला. याला फोल्ड करून घेऊया. तयार झाला रव्याचा क्रिस्पी आणि कुरकुरीत डोसा. चवीला अप्रतिम लागतं. लहान काय मोठे सुद्धा खूप आवडीने खातील इतका चविष्ट बनतो. या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 2. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 2 छोटे चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं. यामध्ये 1 चमचा मोहरी घातली. मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घातला. 1 चमचा जिरं घालून घेतलं. 2 हिरव्या मिरचीचे काप घालून घेतले आणि कढीपत्ता अगदी बारीक कापून घेतला तर तो यामध्ये घातला. 1 चमचा चण्याची डाळ घालून घेतली आणि 1 चमचा उडदाची डाळ घातली. आता हे सगळे जिन्नस 1 ते 2 सेकंद तेलावरती चांगले परतून घेतले. यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घातली आणि पाव चमचा हळदी पावडर घालून याला छान मिक्स करून घेतलंय. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी जाड रवा घालायचा आहे. हा पदार्थ तयार करण्यासाठी जाडच रव्याचा वापर करायचा. हा रवा 4 ते 5 मिनिटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे. रव्याचा अजिबात थोडाही रंग चेंज न होऊ देता या पद्धतीने हा रवा भाजून घ्यायचा आहे. आता हा रवा एका बाउलमध्ये काढून घेतला. यामध्ये 1 कप आपल्याला दही घालायचं आहे. दही इथे आपल्याला फ्रेश वापरायचे आणि हे सगळे जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे. आता थोडं थोडं पाणी घालायचे आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे. इथे मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे. बॅटरची थिकनेस बघून घ्या. या पद्धतीची ठेवायची आहे. आता यावरती झाकण ठेवायचे आणि 10 मिनिटांसाठी हे बॅटर आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचे. तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया. इथे आपण इडली तयार करत आहोत तर त्यासाठी इथे मी इडली मोल्ड घेतलेला आहे. याला तूप लावून ग्रीस करून घ्यायचे. तुम्ही ते तेल सुद्धा वापरू शकता पण तूप लावल्यामुळे इडली छान डिमोल्ड होते. आता इथे जवळजवळ 10 मिनिट झालेले आहे. बॅटर चांगलं मुरलं गेलेलं आहे. रव्याने पूर्ण पाणी शोषून घेतलंय त्यामुळे हे बॅटर घट्ट झालेलं आहे. तर यामध्ये मी आता पोहे खायचे 3 छोटे चमचे पाणी घालून घेतले आणि बॅटर पुन्हा छान एकजीव करून घेतले. सगळ्यात शेवटी यामध्ये 1 चमचा इनो घालून घ्यायचा आहे. इनो ऍक्टिव्हेट करण्यासाठी थोडंसं यावरती पाणी घालायचंय. चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता इडली मोल्डमध्ये सगळ्यात आधी आपल्याला काजू ठेवून घ्यायचे आहे. असे काजू ठेवून घेतल्यामुळे इडली दिसायलाही छान दिसते आणि चवीलाही अप्रतिम लागते. आता तयार करून घेतलेलं हे इडलीचं बॅटर आपल्याला इडली मोल्डमध्ये फिल करून घ्यायचं आहे. इडली स्टीम करण्यासाठी आधीच मी इडली कुकरमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला हे स्टँड ठेवून द्यायचे आहेत आणि झाकण लावून इडली आपल्याला गॅसच्या हाय फ्लेमवरती 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. इथे जवळजवळ 7 ते 8 मिनिट झालेले आहे. इडली चांगली शिजली गेलेली आहे. टूथपिक बघू शकता क्लीन निघालेली आहे. आता आपण हे जे इडली मोल्ड आहे तर ते बाहेर काढून घेऊया आणि हलकेसे हे इडली थंड झाल्यावरती आपल्याला हिला डिमोल्ड करून घ्यायचे. बघा मस्त अशी इडली डिमोल्ड होत आहे. इथे आपली ही इडली तयार झाली. छान मऊ लुसलुशीत स्पॉन्जी सॉफ्ट इडली तयार होते. या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 3.
आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी जाड रवा घ्यायचा आहे. इथे आपल्याला जाडच रव्याचा वापर करायचा आहे. 2 छोटे चमचे यामध्ये आपल्याला साजूक तूप घालायचे आहे आणि तूप आणि रवा आता छान मिक्स करून घ्यायचे. ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने पाव कप यामध्ये मिल्क पावडर घालून घ्यायची आहे आणि अर्धी वाटी यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची. गोड तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. सगळे कोरडे जिन्नस सुरुवातीला छान मिक्स करून घ्यायचे. आता थोडं थोडं यामध्ये दूध घालायचं आहे आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे. बॅटरची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची आहे. 1 वाटी इथे दूध घेतलं होतं तर त्यातील मी फक्त पाव वाटी एवढंच दूध वापरलेलं आहे. आता बॅटरवरती झाकण ठेवायचे आणि आपल्याला याला 10 मिनिटांसाठी मुरण्यासाठी ठेवायचे. 10 मिनिट झालेले आहे. बॅटर चांगलं मुरलं गेलेलं आहे. रवा मस्तसा फुललेला आहे बघू शकता आणि मला हे बॅटर थोडंसं घट्ट वाटते. त्यामुळे यामध्ये पोहे खायचे 2 छोटे चमचे पुन्हा दूध घालून घ्यायचे आणि याला मिक्स करून घ्यायचे. आता बॅटरची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची आहे. सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला 2 ते 3 थेंब व्हॅनिला इसेन्सचे घालून घ्यायचे आहे. इसेन्स नसेल तर तुम्ही इथे वेलची पावडर सुद्धा घालू शकता. पाव चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून हे सगळे जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे. आता हा पदार्थ आणखी चवीला भन्नाट लागण्यासाठी यामध्ये आपल्याला पोहे खायचे 3 छोटे चमचे टुटी फ्रुटी घालायचे आहे. टुटी फ्रुटी नसेल तर तुम्ही ते काजू बदामाचे काप घालू शकता. इथे आज आपण आप्पे केक बनवत आहोत तर त्यासाठी आप्पे पात्र गरम करून घेतले आणि यामध्ये साजूक तूप घालून घेतले. तूप गरम झाल्यावरती तयार करून घेतलेलं हे बॅटर आपल्याला 1 चमचा असे या मोल्डमध्ये घालून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून हे आप्पे आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती एका साईडने भाजून घ्यायचे. एका साईडने मी हे आप्पे भाजून घेतले. आता आपण यांना उलटून घेऊया. बघू शकता आप्पे मस्त टम्म देखील फुगलेले आहे आणि एका साईडने छान भाजले देखील गेलेले आहे. दुसऱ्या साईडने देखील आपण यांना भाजून घेऊया. इथे मी हे आप्पे दोन्ही साईडने छान भाजून घेतले. आता आपण यांना काढून घेऊया. तयार झाले मस्तसे रव्याचा हा आप्पे केक. चवीला अगदी छान लागतो. या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 4. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी रवा घेतलाय. याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. अर्धी वाटी दही यामध्ये घालायचे. 2 हिरव्या मिरचीचे काप घालायचे आहे. 3 ते 4 कढीपत्त्याची पानं अगदी बारीक कापून घेतली तर ती यामध्ये घातली. 1 चमचा किसून घेतलेलं आलं घालायचे. 2 चमचे ओल्या नारळाचा किस घालायचा आहे. 1 चमचा जिरं घालायचे. पाव चमचा हिंग, चवीप्रमाणे मीठ घालायचं. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे सगळे कोरडे जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे. आता थोडं थोडं यामध्ये पाणी घालायचे आणि याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचे. बॅटरची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे. आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. यामध्ये 1 छोटा चमचा तेल घालून घेतलं. तेल गरम झाल्यावरती तयार करून घेतलेलं हे मिश्रण आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचं आहे. आता ह्या मिश्रणाचा जोपर्यंत घट्ट गोळा होत नाही आणि हे मिश्रण कढईपासून पूर्ण वेगळं होत नाही तोपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचे. बघू शकता मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे. मिश्रण कढईपासून वेगळं होत आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचं. मिश्रण थंड झाल्यावरती छान हाताने मळून घ्यायचं. आता मेदूवडे तयार करण्यासाठी थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं. याला गोलाकार शेप देऊन घ्यायचं आणि हाताने थोडंसं याला प्रेस करून घ्यायचं टिक्कीसारखं आणि बोटाला तेल लावून या पद्धतीने या मेदूवड्याला होल तयार करून घ्यायचं. याच पद्धतीने सगळे वडे इथे मी तयार करून घेतले. आता हे वडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे तर त्यासाठी तेल गरम करून घेतले. वडे तेलामध्ये घातले आणि क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोघी बाजूंनी हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घेतले. इथे मी हे वडे फ्राय करून घेतलेले आहे. मस्तसे क्रिस्पी कुरकुरीत मेदूवडे तयार झाले. प्रकार क्रमांक 5. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी जाड रवा एका बाउलमध्ये घालून घेतला. पाव वाटी यामध्ये दही घालून घेतलं. थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचे. बॅटरची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची ठेवायची आहे. यापेक्षा जास्त सैलसर बॅटर ठेवायचं नाही. झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी आपल्याला रवा भिजण्यासाठी ठेवायचे. 5 मिनिटांनंतर बघू शकता रवा इथे छान भिजला गेलेला आहे. रव्याने पूर्ण पाणी हे शोषून घेतलेलं आहे. असंच आपल्याला घट्टसर हे बॅटर हवं आहे. आता यामध्ये बारीक कापून घेतलेली शिमला मिरची घालायची. बारीक कापून घेतलेलं गाजर घालायचं.
पाव वाटी यामध्ये आपल्याला मकीचे दाणे घालायचे आहे आणि बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया. 3 ते 4 हिरव्या मिरचीचे अगदी बारीक कापून घेतलेले काप घालायचे. 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची. 1 चमचा जिरं घालायचं आणि 1 चमचा काळी मिरी पावडर घालून घ्यायची. पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आणि यामध्ये 1 चमचा पिझ्झा मसाला घालायचे. चवीप्रमाणे मीठ घालायचे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. सगळे जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचे आणि बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. बॅटरची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची आहे. सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर बेकिंग सोडा घालायचे आणि छान बॅटर मिक्स करून घ्यायचे. इथे आज आपण व्हेजिटेबल सँडविच तयार करत आहोत, तर त्यासाठी इथे मी हे सँडविच मेकर घेतलेलं आहे. याला आपल्याला तेल किंवा तूप लावून ग्रीस करून घ्यायचं आहे दोघी साईडने. असं सँडविच मेकर नसेल तर तुम्ही इथे पॅन सुद्धा वापरू शकता. आपण जो तडका देण्यासाठी पॅन वापरतो छोटासा, तर तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. आता तयार करून घेतलेलं हे बॅटर आपल्याला या सँडविच मेकरमध्ये फिल करून घ्यायचे आणि हे सँडविच मेकर बंद करून घ्यायचे. गॅसच्या मंद आचेवरती हे सँडविच आपल्याला दोघी बाजूंनी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचे. एका साईडने सँडविच छान भाजत आलं की याला उलटून घ्यायचे आणि दोघी साईडने भाजून घ्यायचे. इथे मी हे सँडविच दोघी साईडने भाजून घेतलंय. आता आपण याला काढून घेऊया. तयार झालं छान मस्त असं क्रिस्पी आणि कुरकुरीत असं हे रव्याचं सँडविच. चवीला अगदी छान लागतं. एकदा नक्कीच ट्राय करून बघा. मला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर चला भेटूया एका मस्त अशा चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.